आज प्रभाग क्रमांक 30 मधील भोपर गावातील जिल्हा परिषद शाळा या भागातील सर्व महापालिका क्षेत्र आपल्या भागामध्ये 10 वर्षापासून आल्यानंतरही जिल्हा परिषद शाळा ह्या महापालिका वर्ग झालेल्या नाहीत। त्यामुळे ह्या जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था खूप बिकट होत चाललेली आहे। या अनुषंगाने आमच्या मागणीनुसार या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, या लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील, स्थानिक आमदार राजेशजी मोरे साहेब असतील आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब शिंदे यांच्या पाठपुराव्यामध्ये आज या भागामध्ये भरघोस असा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। जवळजवळ 5 कोटी रुपये निधी या प्रभागासाठी दिलेला आहे। त्याच्यामधूनच आपले नांदिवलीमध्ये असेल, भोपरमध्ये असेल, जवळजवळ 7 ते 8 कामं पूर्णही झालेली आहेत। आणि आज या जिल्हा परिषद शाळेमध्ये पतांगणाचे पेवर ब्लॉकचं काम असेल, कंपाऊंडचं काम असेल, स्वच्छतागृह, मुतारी या सर्वांचं कामाचं भूमिपूजन सोहळा आज या ठिकाणी पार पडलेला आहे। आज या कार्यक्रमासाठी आमच्या प्रभागातील ज्येष्ठ शिवसैनिक एकनाथ मामा पाटील, तसेच या ठिकाणचे माजी सरपंच काटेच्या अर्जुनभाई पाटील, तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश म्हात्रे असतील, आमचे पोलीस पाटील असतील, माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे ताई या ठिकाणी उपस्थित होत्या। तसेच आमचे विभाग प्रमुख दिलकुश माली असतील, आमचे जैन युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश पाटील, आमच्या भागातील ज्येष्ठ समाजसेवक गंगाराम काका पाटील होते उपस्थित या ठिकाणी। तसेच नांदिवलीचे विभाग प्रमुख अनिल म्हात्रे होते उपस्थित, आमच्या विभागाचे विभाग प्रमुख नितीन माली होते, युवा सेनेचे विभाग अधिकारी सचिन पाटील असतील, आमचे बंधू सुभाष माली या ठिकाणी उपस्थित, तसेच आमच्या राष्ट्रवादीच्या सूर्या आप्पा असतील, आमच्या महिला अध्यक्षा या ठिकाणी नैना माली, आमचे फलदेसाई साहेब, आमच्या भागातील समाजसेवक तानाजी पाटील या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आणि विभागाचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहून, तसेच शाळेचे सर्व विद्यार्थी आणि या ठिकाणचे टीचर या सर्वांच्या उपस्थितीने आज या ठिकाणी मोठ्या उत्साहाने भूमिपूजन सोहळा पार पडलेला आहे। आणि सर्वांनी आजपासून हा नारळ फोडून आजपासून कामाला सुरुवात होत आहे आणि या 15 दिवसात या काम पूर्ण करून या भागामध्ये, या शाळेमध्ये जे काही प्रश्न असतील या आमच्या माध्यमातून नक्की मार्गी लागतील, एवढंच आम्ही सांगू।